आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग येतोच जेव्हा आपल्याला जाणीव होते की ही गोष्ट आपल्यासाठी देवानेच केली आहे. देवाने आपल्यासाठी जे निवडलेलं असतं नेहमी तेच आपल्या वाट्याला येतं. कलाकारांच्या आयुष्यातील असेच देवाची प्रचिती आणणारे प्रसंग आपण जाणून घेतोय त्याची कृपा या सेगमेंटमध्ये. आयुष्यात स्वामींमुळे कसं आपल्याला यश मिळालं आणि चुकल्यावर स्वामींनी कसे आपले कान पकडले याबद्दल अभिनेता सुशांत शेलारने सांगितले. तू खूप स्वामींचा उल्लेख केलास आता आणि मी जेव्हा तुझ्याबद्दल वाचलं ना त्याच्यातनं उलगडलं की तू निस्सीम भक्त आहेस स्वामींचा. खरं तर आपल्याला जेव्हा अनुभव येतात ना त्याच्याशिवाय हा विश्वास बसत नाही, राईट? खूप फेजेस तू पाहिले आहेत आत्तापर्यंत कामाच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर पॉलिटिकल म्हणूया आपण. मला सांग कसं स्वामींची साथ कशी राहिली तुला आज? मी खूप छोटा भक्त आहे स्वामींचा. स्वामींचे फार म्हणजे भक्त पूर्ण विश्वात आहेत आणि एक छोटासा माझा प्रयत्न असतो की माझ्या आयुष्यात ज्या पण काही गोष्टी चांगल्या घडतात त्या स्वामींच्या कृपेने घडतात. आणि मी हे पहिल्यापासून मानत आलो की जे काही वाईट घडतं आपल्याकडनं किंवा आपल्या बाबतीत ते आपल्या कर्मांमुळे घडतं. आणि त्यांच्या कृपेने मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी जसं यश दाखवलं तसं त्यांनी जेव्हा चुकलो तेव्हा फटके पण दिलेले आहेत. फटके म्हणण्यापेक्षा एक सुधारण्यासाठी एक त्यांनी थोडासा एक म्हणतात ना आपल्या लेकराला परत व्यवस्थित राईट ट्रॅकवरती आणा. सो अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे माझ्या वडिलांच्या आजारपणामध्ये स्वामींनी दिलेली साथ आहे आणि त्याच्यासाठी त्या काळामध्ये मला माणसं उभी करून दिली आणि तो फार वेगळा काळ होता माझ्यासाठी. आणि माझं वय फार कमी होतं तेव्हा आणि माझ्या वयाच्या 26व्या वर्षीच माझे वडील सोडून गेले. पण त्या सगळ्या त्यांच्या आजारपणामध्ये कुठल्याही प्रकारचा मला मुलगा म्हणून कमी पडू दिलं नाही स्वामींनी. म्हणजे मी जे कर्तव्य मला जे करायचं होतं ते कर्तव्य करण्यासाठी त्यांनी तेवढं सक्षम बनवलं आणि ते सक्षम बनवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम मला मिळवून दिले. वेगवेगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात अचानक घडत होत्या. त्या सगळ्या स्वामींच्या आशीर्वादाने म्हणजे आज माझी समर्थ विजन नावाची एक इव्हेंट कंपनी मी आहे. त्या इव्हेंट कंपनीचा जन्म पण त्या माझ्या वडिलांच्या आजारपणाच्या काळात झाला. सन्माननीय आमदार आणि आत्ताचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नवरात्राच्या कार्यक्रमातून माझी इव्हेंट कंपनीची सुरुवात झाली. सो ती एक व्यक्ती त्यावेळेला माझ्यासमोर माझ्यासोबत उभी राहिली आणि त्यांनी तो कार्यक्रम मला दिला आणि त्या कार्यक्रमातून मग एक काही गोष्टी जनरेट झाल्या आणि मग ते हॉस्पिटलला पैसे मी भरू शकलो. सो असा सगळा खूप गोष्टी आहेत ज्या स्वामींच्या कृपेने झाल्या. सुशांतने तर त्याचा अनुभव राजश्री मराठी शोबज सोबत शेअर केलाय. तुमचा असा अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. आणि कोणत्या कलाकाराचे असे अनुभव ऐकण्यास तुम्हाला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.